झी 24 तास एक पाऊल पुढे। चौथ्या वनडेमध्ये भारतानं श्रीलंकेवर 6 विकेट्सनं विजय मिळवत सिरीजवरही कब्जा केलाय। या विजयामुळे 5 वनडेच्या सिरीजमध्ये भारतानं 3-1नं विजयी आघाडी घेतली। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर विराटच्या विराट खेळाचं दर्शन घडलं आणि या विराट खेळीमुळेच भारतानं सिरीजवर कब्जा केला। चौथ्या वनडेमध्ये भारतानं श्रीलंकेला 6 विकेट्सनं पराभूत केलं आणि 5 वनडेच्या सिरीजमध्ये भारतानं 3-1नं विजयी आघाडी घेतली। लंकेच्या 252 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली। गंभीर खातही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला। तर सेहवाग 34 रन्सवर आऊट झाला। यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीनं इनिंगची सारी सूत्र हाती घेतली। कोहलीनं केवळ भारताची इनिंगच सावरली नाही तर त्यानं भारताला दणदणीत विजय देखील मिळवून दिला। कोहलीनं नॉट आऊट 128 रन्सची शानदार इनिंग खेळली। या सिरीजमधील त्याची ही दुसरी सेंचुरी ठरली। कोहली आणि रैनानं नॉट आऊट 146 रन्सची निर्णायक पार्टनरशिप केली। यामुळे भारताला हा विजय सुकर झाला। भारतानं 252 रन्सचं आव्हान 43व्या ओव्हर्समध्येच पार केलं आणि विजयावर शिक्कामोर्तब झालं। दरम्यान रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप ठरला। तो केवळ 4 रन्स काढून आऊट झाला तर मनोज तिवारीनं 21 रन्स केल्या। तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या श्रीलंकेकडून केवळ थरंगाच हाफ सेंचुरी झळकावू शकला। भारताकडून सर्वाधिक 4 विकेट्स या मनोज तिवारीनं घेतल्या तर आर अश्विननं 2 विकेट्स घेतल्या। भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।